5 से ज्यादा कोई जिसके ऊपर चालान है, अगर वो चालान भरता नहीं है तो उसका लाइसेंस और उसका आरसी बुक दोनों इंपाउंड किया जाएगा। अगर दोनों उसके पास नहीं होगा तो उसकी गाड़ी इंपाउंड की जाएगी। ठीक है, उसके बाद ही जब उसका कुछ ना कुछ वो फाइन भरेगा, उसके बाद ही उसकी गाड़ी रिलीज की जाएगी। ठीक है। शिमला पार्कचं जे बोलतायत ना तुम्ही, बरोबर बोललेलं यांनी, पण शिमला पार्कला हॉकरच्या आणि जास्त ना अवैध पार्किंग केलेलं आहे, जे 2-2 वर्षापासून ते गाडे सडलेले आहेत। आम्ही स्वतः सर्वे केलेला आहे सर, तिथे टेम्पोज जास्त आहेत। सर्वे करून आता आमचा बऱ्यापैकी सर्वे झालेला आहे, त्याच्यावर ऑलरेडी नोटीस पण लावलेला आहे। जर त्या नोटीस पिरियडच्या बाहेर गाड्या तिथं लागल्या तर त्या टीएमसीच्या आणि ट्रॅफिकच्या साह्याने त्या गाड्या इंपाउंड केल्या जातील। जर त्याला 15 दिवसाच्या आत कुणी घ्यायला आलं नाही, त्याची कुणी जबाबदारी घेतली नाही की गाडीसाठी कुणी त्याचं दायित्व घेतलं नाही, तर त्या गाड्या बेवारस समजून लिलावात काढल्या जातील। जानेवारी महिन्यात याचा लिलाव पण करण्यात येईल। ही कारवाई कधीपासून सुरू होईल? आताच की उद्यापासून गाड्या उचलायचं काम चालू होईल, भंगार गाड्या।